महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। ज्या आजच्या दिनाची आपण वाट बघतोय ते यायला 5 नाही तर 25 वर्ष लागतील। खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीच म्हटल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येबाबत कोणत्या संघटनाचा हात आहे याची माहिती तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांना होती। राजकीय दबावापोटी आजपर्यंत मारेकरी पकडले नसल्याचा खुलासा डॉक्टर भारत पाटणकर यांनी केला आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, सर्व बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याची परिस्थिती धुळे जिल्ह्यात निर्माण झाली आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। ज्या आजच्या दिनाची आपण वाट बघतोय ते यायला 5 नाही तर 25 वर्ष लागतील असं खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीच म्हटल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। भोपाळमधल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। नरेंद्र मोदींनी तर म्हटले होते अच्छे दिन आएंगे और अच्छे दिन मैं लाऊंगा, पण खुद्द अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। येत्या 5 वर्षात अर्थ, परराष्ट्र, सुरक्षा, रोजगार यांच्या धोरणात योग्य बदल भाजप घडवेल। मात्र जगात भारताला सर्वश्रेष्ठ बनायचं असेल, देशाचे अच्छे दिन आणायचे असतील तर त्यासाठी 25 वर्ष हवीत। शिवाय त्यासोबत पंचायत ते संसदेपर्यंत भाजपची भरभराट व्हायला हवी असंही शाह यांनी म्हटलंय। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येबाबत कोणत्या संघटनाचा हात आहे याची माहिती तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांना होती, तसे त्यांनी सांगितलेले। मात्र राजकीय दबावापोटी आजपर्यंत मारेकरी पकडले नसल्याचा खुलासा पंढरपुरात डॉक्टर भारत पाटणकर यांनी केलाय। डॉक्टर भारत पाटणकर हे पंढरपुरात एका आंदोलनासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी हिंदुत्ववादी संघटना ज्या पद्धतीने आक्रमक झाल्या आहेत ते गंभीर असल्याचं सांगितलंय। दाभोळकर यांचे मारेकरी 2 वर्ष झाले तरी काही सापडत नाहीयेत। पानसरे यांची हत्या झाली, त्यांचेही मारेकरी सापडत नाहीयेत, हे आश्चर्यकारक आहे असे सांगत तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांबद्दल माहिती असून राजकीय दबावापुढे हतबल असल्याची कबुली दिल्याचे पाटणकर म्हणाले। सनातन प्रभात, अभिनव भारत यासारख्या संघटना ज्या पद्धतीने काम करतात यावरून संशयाची सुई त्यांच्याकडे जाते। RSSने सुद्धा त्यांच्याबद्दलचा संबंध स्पष्ट केला पाहिजे, कारण धर्माच्या विरुद्ध कोणी बोलले तर त्याला नक्षलवादी मारतात, तसं मारावं असे लिखाण होतंय। याला कोणाचं पाठबळ आहे? आघाडी सरकारच्या काळात तपास लागला नाही तर आता लागेल का नाही याबाबत ही शंका असल्याचं पाटणकर म्हणाले। आता हे घडतंय म्हणजे त्यांनी आता असं ठरवलेलं आहे, त्यांचं पांचजन्य म्हणून अंक जो RSS आहे त्यात सुद्धा जे लोक जातीव्यवस्थेला विरोध करणारे आहेत, जे अकॅडमिशियन आहेत, जे विद्यापीठीय पातळीवर समाजशास्त्राच्या पातळीवर मांडणी करणारे आहेत, त्यांना सुद्धा आम्ही राक्षस असल्यासारखे त्यांना राक्षसांना जसं खतम केलं तसं त्यांना खतम करायला पाहिजे अशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे। शेवटी एक ओळ टाकलेली आहे की बाबा यांना आम्ही वैचारिक पातळीवर खतम करायला पाहिजे, एक ओळ टाकलेली आहे म्हणजे त्यांच्यावर केस होऊ नये म्हणून असेल कदाचित। परंतु ही वृत्ती आता प्रचंड वाढलेली दिसते त्यांच्यामधली आणि या 2-3 संघटना आहेत। मी सनातन प्रभातनं तर हिंसेचं समर्थन त्यांच्या प्रत्येक अंकामध्ये केलेलं आहे, त्याच्या आम्ही झेरॉक्सेस त्यांना सगळ्यांना दाखवलेले आहेत। म्हणजे सरळ की अशा अशा आम्हाला जे धर्म म्हणायचा आहे, आम्हाला जे देश वाटतो त्याच्या विरुद्ध कोणी बोलला की त्याला जसं नक्षलवादी खतम करतात तसे करावे, ह्याच्या पलीकडे हिंसेचं समर्थन काय असू शकत नाही। तालुका प्रतिनिधी माऊली डांगेसह ब्युरो रिपोर्ट पंढरपूर। धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या बेमोसमी पावसामुळे, गारपिटीमुळे तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। मागील वर्षाच्या झालेल्या नुकसानीमधून शेतकरी सावरलेला नसताना यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने शेतीची मशागत करून पेरणी केलेली असतानाच पावसाने मात्र दडी मारलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे। अशा परिस्थितीत सर्व बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याची परिस्थिती धुळे जिल्ह्यात निर्माण झालेली दिसून येते। अशा परिस्थितीत शेतकऱ्यासमोर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असे चिंताजनक आणि निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे। तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करून आणि शेतकऱ्यांना सोप्या आणि सुलभ पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकरिता नाबार्डने मंजूर केलेल्या कर्जाचे वितरण राज्य सहकारी बँकेमधून करण्यासाठी
राज्य शासनाने थक हमी द्यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने यासाठी धुळ्याच्या प्रमुख मार्गावरून मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र सोनासह ब्युरो रिपोर्ट धुळे. विठ्ठल नामाचा गजर करीत ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष करीत त्याग आणि सर्व समभावाचे प्रतीक असलेली भगवी पताका खांद्यावर घेत लाखो वारकऱ्यांसमवेत संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यात दाखल झालाय. दौंडमध्ये पालखी सोहळा दाखल झाल्यावर तालुक्यातील रासप आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली नागवडे, पुरंदर दौंडचे प्रांत समीर शिंगटे, तहसीलदार उत्तम दिघे, गट विकास अधिकारी संतोष हराळे, राष्ट्रवादीचे राजाभाऊ तांबे, दौंडच्या सभापती रोहिणी पवार तसेच पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेजारील गावातून आलेल्या आणि स्थानिक भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जोरदार स्वागत केले. आबालवृद्धांनी सुद्धा पादुकांचे दर्शन घेतले. पुणे सोलापूर या मार्गावरून वारकरी पुढे मार्गक्रमण करीत असताना विविध सेवाभावी संस्था, मंडळे, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी वारकऱ्यांना चहा, फराळ, विविध खाद्यान्नाचे वाटपही केले. 15 जुलै दुपारपर्यंत हा पालखी सोहळा तालुक्यातून पुढे बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे. तालुका प्रतिनिधी विनायक कांबळेसह ब्युरो रिपोर्ट दौंड. भडगाव तालुक्यातील 307 जागांसाठी 33 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि गुढे ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक 1 मधील 1 जागेसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकींकरिता उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यात निवडणुका तहसीलदार BA कापसे यांच्या नियंत्रणाखाली होत आहेत. निवडणूक होत असलेल्या 33 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. इच्छुकांना उमेदवारी सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात नमुना घोषणापत्र उपलब्ध करून देण्यात आले. सदर घोषणापत्रात निवडणूक अधिकारी समोर स्वाक्षरी करून घोषणापत्र वेबसाईटवर जाऊन आपल्या सोयीनुसार जाऊन मुदतीस सादर करावयाचे आहे. ही वेबसाईट 24 तास उपलब्ध राहणार आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर त्याची प्रिंट आउट आणि घोषणापत्र निवडणूक अधिकारीकडे सादर करावयाची आहे. त्यासाठी तहसील कार्यालय आवारात टेबलावर व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलावर 2 कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. वारी म्हणजे काय? वारकऱ्यांचा उत्सव, आनंद सोहळा, भक्तांचा पूर आणि विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले भक्तांचे डोळे. सगळ्यांच्या मनी एकच भाव आणि एकच आस, विठुरायाची. हीच ती वारी. वारी सगळं काही आधीसारखंच, पण वारी आता बदलतेय असं मत काही वारकऱ्यांनी व्यक्त केलंय. वारीत होणारा हाच बदल जाणून घेऊया. उत्साहाच्या महापुरात दंग होण्याची आस, तो सोहळा, याची देही, याची डोळा पाहण्याची ओढ, दुतर्फा वाटेला डोळे लावून बसलेले भक्तगण, गर्दीचा महापूर आणि तो क्षण आलाय. वारी उद्योग नगरीत येऊन टाकलीये. वारी आल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाचं अगदी भरतं आलंय. आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याचे भाव उरी दाटलेत. माऊली माऊलीच्या गजरात भक्तगण नावून गेलेत. पटापट दर्शनासाठी पावलेही सरसावलीत. असं वातावरण थोरल्या पादुका आणि मॅगझिन चौकात पाहायला मिळाले. आणि यंदाची वारी ही भाविकांना वर्षभराचा उत्साह देऊन गेली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या वारी परंपरेतही बदल झालाय. जुन्या जाणत्या वारकऱ्यांना हा बदल जाणवायला लागलाय. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, ही संस्कृती वारकऱ्यांमध्ये वाढत असल्याचं काहीसं चित्र दिसतंय. केवळ वारीत सामील झालो म्हणजे वारकरी नाही, तर जो मनापासून देवाच्या ओढीने वारीत सामील होतो, मनात कोणतीच भावना न घेता, कोणतीच इच्छा मनी न धरता फक्त विठूच्या ओढीने माऊलीच्या गजरात लीन होणारा, तो खरा वारकरी. अंगावर कपडे कसे का असेना, पण त्याच्याकडे पाहिलं की चेहऱ्यावर दिसणारं समाधान आणि मनात असलेली विठूची ओढ जाणवते. हीच खऱ्या वारकऱ्याची फळी सध्या लुप्त होत असल्याचं चित्र दिसतंय. आता फक्त वारकरी म्हणून मिरवणारेच वारीत गर्दी करतायत असं वारकरी सांगतायत. पंढरपूर वारी करते आणि आता 4था वर्ष आहे आणि आम्हाला अशी वारी करते की आम्हाला सगळं पब्लिकमध्ये इतक्या आनंदाने करते की माऊली माऊली सारखं आम्ही जसं करतो गजर गाजतो तसं ती आनंद उड्या मारत मारत चालत राहते आपल्या बरोबर. आणि खूप म्हणजे काय खूप आनंद घेते आणि लोक इतका आनंद घेतात त्याचा. आणि मेंढू म्हणून नाहीये, एक माणसाच्या जन्मात त्याचे काहीतरी पुण्याई आहे, ती पुण्याई म्हणून ती वारी करते आणि आम्हाला सुद्धा तिचा आनंद वाटतो. ही वारी करत करत आम्ही तिला बरोबर नेतोय, हे आनंद घेत असतो वारीचा आम्ही. बस एवढंच. आमचं मुक्ताई नाव आहे. मुक्ताईचं ही खंडोबाला शिर्डीतनं आम्ही आणलेली की आम्ही असे सगळे मिळून गेलतो दिंडे आमचे सगळे. तर आम्हाला विचार आला बसलं
की जनावरे आपण एकदा पाळायला वारीसाठी न्यावं म्हणून आम्ही घेऊन चाललो होतो. आमच्या अध्यक्ष मंडळाचे चंद्रकांत डेंबर यांनी मुक्ताई विकत घेतली, तर आम्ही जागेवर फवारणी बसल्यावर तिला घेऊन आम्ही ही वारी करतो. 4थं वर्ष वारीचं. आम्ही महात्मा फुले मंडई इथं राहणारे आहोत. फुले मंडई हे आमचं 4थं वर्ष. आमच्या घरातले एक व्यक्ती असून हे आम्ही वारीला दरवर्षी मुक्त नेहमीच होतो. पण प्रेम नक्की निर्माण होतं, कारण की आम्ही दरवर्षी आमच्या टोप्यांवरती एक सामाजिक संदेश कॅरी करत असतो आणि त्या संदेशातनं आम्ही वर्षभर त्या संदेशाचं जतन कसं करता येईल, त्या संदेशावरती कार्य कसं करता येईल याच पद्धतीचं आम्ही काम करत असतो. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं असेल तर यावर्षीचा संदेश असा आहे की विठोबाचा आग्रह, स्वच्छतेचा निग्रह. म्हणजे या स्वच्छतेसाठी आम्ही आग्रही आहोत आत्ता आणि वर्षभर हा संबंध स्वच्छतेचा कार्यक्रम आम्ही हाती घेणार आहेत. मग आळंदीची इंद्रायणी असेल किंवा पंढरपूरची चंद्रभागा असेल, या दोन्ही नद्यांमध्ये जाऊन आम्ही दिंडीतले लोक जाऊन आम्ही ते स्वच्छतेचा काही कार्यक्रम हाती घेणार आहोत. कडून आम्ही वारकऱ्यांसाठी एक इसॉपच्या ॲक्टिव्हिटीच्या अंडर ॲक्टिव्हिटी करत असतो आणि त्याच्यात यावेळेला गुरदाणीचं वाटप करतोय. महेंद्र सेवेमधली सर्व कामगारांनी एकत्र येऊन स्वतःच्या खर्चातून कॉन्ट्रीब्युशन काढून अशा पद्धतीने हे वारकऱ्यांसाठी काम केलं जातं आणि अनेक वर्ष हे काम सुरू आहे. बाकीच्या सर्व विषयातले मतभेद बाजूला ठेवून कामगार एकत्रितपणे हे काम करत असतात आणि वारकऱ्यांना याच्यातून आमचा असा संदेश आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत, सुरक्षितपणे कार्य करा आणि पालखीमध्ये सगळ्यांचं अपघात न होता काळजी घेऊन काम करावं. धन्यवाद. मुळात हे वर्णन जे आहे ते अवर्णनीय आहे, म्हणजे शब्दात मांडता येणार नाही अशा पद्धतीचा हा अनुभव आहे. आणि मी वारीची सुरुवात 1996 साली केली होती आणि त्याच्यानंतर काही वर्षांमध्ये खंड पडला, पण पुन्हा एकदा जोमाने वारीच्या मी ह्या प्रवाहामध्ये सामील झालेलो आहे आणि खूप मानसिक समाधान मिळतं ह्याच्यामध्ये, एवढं मात्र नक्की. नमस्कार, मी सारंग. गेले 3 वर्ष मी दिंडीत सहभागी होतोय. खूप छान वाटतंय. सकाळी सकाळी लवकर उठून दिंडीच्या तिथे यायचं, त्यानंतर दर्शन घेऊन आपण हळूहळू चालतोय दिंडीबरोबर. माझी 27 नंबरची दिंडी आहे. खूप छान वाटतंय. तुम्ही पण सहभागी व्हा आणि मोठ्या संख्येने दिंडीत या. खूप सुंदर वाटतंय. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. ज्या आजच्या दिनाची आपण वाट बघतोय ते यायला 5 नाही तर 25 वर्ष लागतील. खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीच म्हटल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येबाबत कोणत्या संघटनाचा हात आहे याची माहिती तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांना होती. राजकीय दबावापोटी आजपर्यंत मारेकरी पकडले नसल्याचा खुलासा डॉक्टर भारत पाटणकर यांनी केला. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, सर्व बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याची परिस्थिती धुळे जिल्ह्यात निर्माण झाली आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.